हे जर मोदक तुम्हाला नाही आवडले ना तर मी तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न करणार. आणि चॉकलेटपेक्षा एकदम वरचा लेवल म्हणजे चॉकलेट बेस्ट होते. तुम्ही इतकं सारं प्रेम दिलं. 1200च्या वर मी चॉकलेट विकले, प्लस 100 प्लस हॅम्पर. जे आपले हॅम्पर होते 200 100च्या वर गेले. फायनली मी मोदक लॉन्च करते. आणि हे जे मोदक आहे ते 11 पीसेस आहे. प्लस मी ह्याच्यामध्ये काय टाकलंय, मखाने टाकलेत, ओट्स टाकलेत आणि सीड्स टाकलेत, ड्रायफ्रुट्स टाकलेत. अजून एक दोन गोष्टी आहेत त्या मी सांगू नाही शकत, तर खूप स्पेशल आहे. तर तुम्ही चॉकलेटला इतकं भरभरून प्रेम दिलं, तर तसं तुम्ही जे मोदक आहे ते तुम्ही एकदा नक्की ट्राय करा, तुम्हाला नक्की आवडेल. आणि ह्याच्यामध्ये 11 पीसेस आहेत. तर जे मी लास्ट टाइम जे चॉकलेट्स लॉन्च केले होते ते होते 6 पीस. ते 6 पीस होते 200ला, तर हे 11 पीस असणारे 250 रुपयाला, म्हणजे 250ला ऑफरमध्ये. फक्त 3 डेज हे 250ला असणार आहे. त्यानंतरची जी प्राईस असणार ती 300 असणार आहे. आणि हो, ऑनलाईन मी नाही करणार, कारण की खूप गडबड झालेली, काय कायचे पार्सल पण अडकून राहिलेले. तर हे ऑफलाईनच असणार. मी तुम्हाला ठाणा स्टेशनला किंवा कोण जर जास्त ऑर्डर असेल तर मी तुम्हाला कोणत्याही स्टेशनला देऊ शकते मुंबईमध्ये. तर खूप छान आहे, तर तुम्ही नक्की ट्राय करा. तर मी आता एक ओपन करून दाखवते, तुम्हाला आवडेल. तर ही आहे मोदकांची स्टफिंग. पूर्ण हे जर मोदक तुम्हाला नाही आवडले ना तर मी तुमचे पैसे तुम्हाला रिटर्न करणार, कारण खरंच खूप छान आहे. तुम्ही एकदा नक्की ट्राय करा. आणि एकदम माउथ मेल्टिंग आहे. आणि ह्याच्यामध्ये आम्ही अजून ते 3 ते 4 इन्ग्रेडियंट्स ह्याच्यामध्ये ऍड केले आहेत. आणि हे चॉकलेट बनवायला आम्हाला 4 दिवस गेलेत. म्हणजे आम्ही खूप सारे रिजेक्ट केले, म्हणजे जी टेस्ट पाहिजे होती ती आम्हाला मिळत नव्हती, पण फायनली ही टेस्ट आम्हाला मिळाली. आणि तुम्ही नक्की ट्राय करा, तुम्हाला पण नक्की आवडेल. आणि हे जी प्राइस आहे ते 250ला राहणार आहे, म्हणजे 20 ऑगस्टपर्यंत. त्यानंतरला ह्याची जी प्राइस आहे ती 300 होणार आहे. आणि जर तुम्ही कोणत्या पण स्टेशनला जर तुमची जास्त ऑर्डर असेल तर कोणी मी मला बोलले की मला हे इकडे इकडे आणून दे, तर मी तरी पण तुम्हाला आणून देईल. आणि ह्या जेवढ्याही ऑर्डर आहेत त्या मी 27 तारखेपर्यंतच घेणार आहोत. तर तुम्ही वाट कसली बघताय, लवकरात लवकर ऑर्डर करा. And thank you for watching. Bye.